नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत आयर्लंडच्या विकलो ह्या सुंदर गावात माउंट उशर गार्डन्समध्ये. हे ठिकाण म्हणजे खरंच एक स्वर्गीय बाग आहे. इथलं शांत वातावरण, पाण्याचा मंद आवाज आणि झाडांची रंगीबेरंगी शोभा सगळंच मन हरवून टाकणार. इथे आला की शहराचा गोंधळ मागे राहतो आणि फक्त निसर्ग बोलतो. पहा ना, ही नदी किती शांत वाटते. पाण्यात झाडांचे सुंदर प्रतिबिंब दिसतात. लाल, पिवळी, केशरी, अगदी चित्रकाराच्या कॅनव्हास सारखी दृश्य आहेत. ऑटम म्हणजे शरद ऋतू. येथील झाडांचा रंग बदलतात आणि संपूर्ण बाग सोनसाळी दिसते. ही बाग ॲवोका एका सुंदर नदीच्या काठावर वसलेली आहे. हीच नदी बागेला 2 भागात विभागते. एका बाजूला पब्लिक वॉकसाठी आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जाते. दोन्ही बाजूंना जोडणारे 3 सुंदर ब्रिज आहेत. प्रत्येक पुलावर दिसणारे दृश्य वेगळे आहे. कुठून पाण्याचे रंगीत पानांचे प्रतिबिंब, तर कुठून झाडांच्या सावलींचे छान नक्षीकाम. शरद ऋतूत म्हणजे ऑटममध्ये सगळी झाडं, नदी, पूल. माउंट उशर गार्डन्स साधारण 22 एकरात पसरलेले आहे. येथील वाटांवर चालताना प्रत्येक पाऊलगणिक काहीतरी नवीन सांगतं. कुठे नदीच्या काठाने शांत वाट, तर कुठे झाडांच्या सावलीतून चालणारा छोट्या पायवाटा. फुलांचा सुगंध, पानांचा आवाज आणि झाडांमधून येणारा वारा एकदम थेरपी वाटते. इथल्या झाडांची विविधता बघा. जवळपास 5000 प्रकाराची रोपं आणि झाडं इथे आहेत. काही झाडं एवढी जुनी आहेत की त्यांच्या साल्यांवरच काळाचा ठसा दिसतो. सूर्यकिरणे जेव्हा पानांमधून आत येतात तेव्हा सावल्यांचे सुंदर नक्षीकाम तयार होते. खरंच प्रत्येक क्षण फोटोसारखा दिसतो. आता प्रश्न पडतो, ही पाने असे रंग का बदलतात? चला थोडं सायन्स बघूया. पानात क्लोरोफिल नावाचं रंगद्रव्य असतं. हेच पानांना हिरवा रंग देतं. सनलाईट वापरून अन्न तयार करायला मदत करतं. पण जेव्हा शरद ऋतू येतो, दिवस छोटे होतात, तापमान कमी होतं, झाडं आपली ऊर्जा वाचवायला लागतात. त्यावेळी झाडं क्लोरोफिल बनवणं थांबवतात. हिरवा रंग हळूहळू कमी झाला की पानांमध्ये लपलेले बाकीचे रंग दिसायला लागतात. कॅटेरोनाइड्स म्हणजेच पिवळा आणि केशरी रंग देतात आणि अँथोसायनिन्स लाल आणि जांभळे शेड्स तयार होतात. त्यानंतर दिसतो टॅनिन्स, जेव्हा तपकिरी अर्थी रंग दिसतात. म्हणजे खरं सांगायचं तर हे रंग आधीपासूनच पानांमध्ये असतात, फक्त हिरवा रंग त्यांना झाकून ठेवतो. आणि जेव्हा तो कमी होतो तेव्हा निसर्ग आपली दुसरी साईड अधिक रंगीत रूपपणे दाखवते.
माउंट हुशार गार्डन्समध्ये ह्या काळात सगळंच निसर्गाने कॅनव्हास बनवून टाकलेला आहे. बघा ही वाट, पानांचा सुगंध, हवा थोडी थंड आणि पाण्याचा गुंज एकदम जादुई वाटतं ना. हे ठिकाण म्हणजे शांततेचं संगीतच जणू. आपण म्हणतो ना संध्याकाळ लवकर होते, त्याचं एक कारण म्हणजे डे लाईट सेव्हिंग टाइम, म्हणजेच दिवसाचं वेळेचं जतन. हे दरवर्षी दोनदा होतं. ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी घड्याळ 1 तास मागे घेतात आणि मार्चच्या शेवटच्या रविवारी पुन्हा 1 तास पुढे. हे का केलं जातं? कारण हिवाळ्यात इथे सूर्य लवकर मावळतो आणि दिवस खूप छोटा होतो. घड्याळ मागे नेल्यामुळे सकाळचा उजेड थोडा जास्त वेळ मिळतो. म्हणजे अगदीच सांगायचं तर सूर्य 9 वाजले तरी अंधार असतो आणि समरमध्ये पहाटे 4 वाजताच फुल ब्राईट सनराईज असतो. गंमत बघा, आयर्लंड नॉर्थ पोलकडे असल्यामुळे इथे दिवस आणि रात्रीचं अंतर खूप बदलतं. पण भारत मात्र इक्वेटरच्या जवळ असल्यामुळे इथे दिवस रात्र जवळपास सारखाच आहे. म्हणून भारतात डे लाईट सेव्हिंग लागत नाही. पण युरोपमध्ये हा निसर्गाशी टायमिंग जुळवण्याचा खेळ दरवर्षीच चालतो. आहे ना ही मजेशीर फॅक्ट. सध्या आयर्लंड आणि इंडियामध्ये 5.5 तासांचा डिफरन्स आहे. समरमध्ये तोच 4.5 तासांचा डिफरन्स होतो. ही बघा किती सुंदर हायड्रेंजिया फुलं आहेत. माउंट हुशार गार्डन्समध्ये ही फुलं अगदी सगळीकडे दिसतात. मोठी गुच्छ, मऊ पाकळ्या आणि जांभळट रंग एकदम आकर्षक. पण गंमत अशी आहे की या फुलांचा रंग काळानुसार बदलतो. उन्हाळ्यात ही फुलं गुलाबी, निळी किंवा जांभळी दिसतात आणि हळूहळू शरद ऋतू येताच रंग फिके होऊन क्रीमी, हलका तपकिरी आणि जांभळट राखाडी असे दिसायला लागतात. हे रंग बदल फक्त ऋतूमुळे नाही तर मातीच्या pH वर अवलंबून असतात. माती ॲसिडिक असेल तर फुलं निळी होतात आणि अल्कलाईन असेल तर गुलाबी छटा दिसतात. शरद ऋतूमध्ये ही फुलं कोमसतात, पण सुकल्यानंतरही त्यांचं सौंदर्य कमी होत नाही. त्या फिकट आणि सुकलेल्या पाकळ्यांना जणू निसर्गाचं विंटेज लुक देतात. माउंट हुशार गार्डन्सच्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी सांगतो. कधी शांततेचा अर्थ तर कधी बदलाचं सौंदर्य. पानांचे रंग, प्रकाशाचा खेळ आणि वेळेचा प्रवास सगळंच एकत्र येऊन एक अनुभव तयार करतात. जर तुम्ही आयर्लंडला आलात तर विक्लोमधलं हे ठिकाण नक्की भेट द्या, जिथं निसर्ग फक्त दिसत नाही तर तो मनाला स्पर्श करतो. चला मग पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत एन्जॉय द नेचर आणि वेळेचं सौंदर्य जपा.